आणि माझ्या मुलीचा काल वाढदिवस करायचं ठरलं आणि तिच्या डोक्यात एक संकल्पना आहे. तिला असं वाटलं की पप्पा आई बाबा इथे राहत नाहीत, मला वडील नाहीयेत, माझे वडील 2 वर्ष अगोदर वारले. आणि त्यावेळेस मी माझ्या वडिलांचा पुतळा सर सागर सर माझ्या वडिलांचा पुतळा आहे माझ्याकडे, आई जिवंत आहे. आणि मी मुलीने विचारले पप्पा माझ्या मैत्रिणीच्या घरी किंवा आपल्या घरी आजी आजोबा का राहत, आपल्याकडे त्यांनी का राहू नये. आता माझा प्रॉब्लेम असा आहे की मी माझे मोठे बंधू डॉक्टर दयानंद कांबळे विद्यापीठाचे क्रीडा संचालक, आम्ही 2 भाऊ औरंगाबादला राहतो, एक भाऊ शहादामध्ये राहतो, तोही क्रीडा संचालक आहे, एक भाऊ पोलीसमध्ये आहे, तो पुणेमध्ये राहतो, दुसरे भाऊ माजी नगरसेवक आहे, तेही पुणेत राहतात. आणि आईचा जीव आमच्या पुणेमध्ये महिला मंडळाचे अध्यक्ष आहे माझी आई, त्यामुळे आई तिथं राहते, तिला इथं आल्यानंतर करमत नाही. माझे वडील जेव्हा होते तेव्हा बाबांना म्हणायचे बाबा आमच्या सुनीलदादाचं मोठं नशीब आहे, म्हणजे सुनीलदादा म्हणजे माझ्यापेक्षा मोठे, की जो रात्री झोपताना तुमचा चेहरा पाहतो, सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा त्याला पाहायला भेटतो. आणि आमचं नशीब किती ग्रामीण शब्द आहे, खूप गांडू शब्द आहे, माझं नशीब किती गांडू आहे. मी आई आणि बाबांना रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर त्याचं लक्ष घेऊ शकत नाही. माय मावल्या तुम्हाला आवर्जून सांगतो, माझी पत्नी डॉक्टर उज्ज्वला प्राध्यापिका आहे. माझं लग्न जेव्हा झालं, परत जेव्हा आली ती परतीनं जेव्हा मुलगी येते त्यावेळेस तिला विचारायची साक्षीदार आता म्हणजे खोटं बोलणार नाही, तुमच्या लक्षात येईल. त्यावेळेस तिला बोललो उज्ज्वला तू खूप सुंदर आहेस, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, पण माझं तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या आई वडिलांवर आहे. तू जर माझ्या आई वडिलांची काळजी घेशील, तू जर माझ्या आई वडिलांवर प्रेम करत असशील तर मी तुझं आयुष्यभर गुलाम आहे. कारण 27 वर्ष त्यांनी मला जगवलं, लहानाचं मोठं केलंय, किमान 27 वर्ष तुला त्यांना जपता आलं पाहिजे, तर यापुढे आपला संसार व्यवस्थित होऊ शकेल. मी सामाजिक चळवळीत काम करणारा व्यक्ती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिलजी कवळे सर, सागरदादा हे सतत ऐकत असते, ते भाषण होत असतात माझे, तुम्ही पाठीमागे असल्यावर तुम्हाला इकडे समोर येता येत नाही, त्यामुळे मी सतत सांगत असतो की तुला जर मला आनंदी बघायचं असेल आणि तुला जर दुप्पट आनंदी राहायचं असेल तर माझे आई वडील आनंदी राहिले पाहिजे. आणि तो संकल्प ते आजपर्यंत जपते. माझ्या आईचे दिवसातले 5 फोन जर आम्हाला येत असतील तर ते 4 फोन तिला येतात आणि 1 फोन मला येतो. म्हणजे एक सासू आणि सुनेचं नातं कसं असावं. मी कधी कधी आईला भांडतो, आईला म्हणतो आई मी तुझा जावई नाही ग, आणि ती तुझी मुलगी नाहीये, तुझे तिला जास्त फोन मला फोन कमी येतात. आम्ही 5 भाऊ, आम्हाला बहीण नाही. आणि माझ्या आईने सतत आमच्या 5ही सुनांमध्ये, आमच्या 5ही भावंडांच्या बायकांमध्ये मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मी अभिमानानं सांगतो उज्ज्वला त्याच्यामध्ये 100% 5 आहे. उज्ज्वला आज मी एवढ्या लोकांच्या देखील खरोखर तुझं म्हणजे आभार मानतो की तू माझ्या आईवडिलांना ज्या पद्धतीने जगतीस, ज्या पद्धतीने प्रेम करतीस. कदाचित यांना जर तशा सुद्धा भेटल्या असत्या तर मला वाटत नाही माझ्या या माईला माझ्या बापाला इथे यायची वेळ आली असते. माझ्या मुलीने एक संकल्पना मांडली होती, बाबा पप्पा म्हणे माझी आजी माझी आजोबा माझी जबाबदारी, तसं सरकार म्हणते माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी. माझ्या मुलीचं सुंदर वाक्य होतं परशी, माझी आजी आजोबा माझी जबाबदारी, पप्पा आपल्याला आजी आजोबांसाठी काहीतरी करायचं. आणि 3 दिवसाखाली बोलणं झालं, तिने आवर्जून सांगितले पप्पा मातोश्री वृद्धाश्रमाला भेट द्या, तिथं किती लोक आहेत बघा. मला माझा वाढदिवस मुलांसोबत कॅन्टीन मध्ये करायचा नाही, मला माझा वाढदिवस एखाद्या कॅफेमध्ये जाऊन करायचा नाही, मला माझा वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन करायचा नाही, तर मला